बहुजन विकास परिषदेनं बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर बहुजन विकास परिषदेची मोठी ताकद बीड जिल्ह्यामध्ये आहे। निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। काय नेमकं कारण आहे बजरंग सोनवणेंना पाठिंबा देण्याचं? निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाही, निवडणूक सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही बहुजन विकास परिषदेने विभागीय कार्यालयामध्ये बैठक घेऊन बजरंग बाप्पाला पाठिंबा दिला। त्याचं कारण असं आहे की बजरंग बाप्पा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळं, त्यांचा आणि आमचा डायरेक्ट टच असल्यामुळं एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय आणि कुठंही कधीही एनी टाईम ते अवेलेबल होतात। त्यामुळे ही आमची भूमिका आहे, आमच्या भूमिपुत्राच्या पाठीमागं उभं राहणं। खरं तर शोषित, वंचित, पीडित या सगळ्या लोकांचं तुम्ही प्रतिनिधित्व करता। यातले अनेक लोक भाजपसोबत परंपरागत राहिलेत। यावर्षीचा काय ट्रेंड आहे बीडमधला? वंचित, पीडित, दलित संपूर्ण भारतामध्ये जी लोक आहेत तर ती अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। फार आशेनं आता नेतृत्व बदलासाठी पाहत आहेत, कारण त्यांचा आवाज ह्या सरकारनं सातत्याने दाबायचा प्रयत्न केला जातोय। जे त्यांच्याबरोबर आहेत ते त्यांच्याबरोबर आहेत, परंतु प्रामाणिकपणे जे काम करणारे वंचित, दलित, पीडित आहेत, शोषित आहेत, या घटकाला कधीही भारतीय जनता पक्षाने न्याय दिलेला नाहीये। त्यामुळं ही सुप्त लाट आज आपल्याला 4 जूनच्या नंतर पाहण्यात येईल आणि पूर्ण वातावरण बदलेलं असेल। काय नाराजी आहे? मागच्या 10 वर्षामध्ये काय भाजपनं करायला हवं होतं आणि काय केलं नाही म्हणून हा निर्णय घेतला? भाजपाने गेल्या कित्येक वर्षापासून, विशेषतः 10 वर्षापासून जी जनतेला दिलेली जी आश्वासनं होती त्याची कुठंही पूर्तता झाली नाही। जनतेची आश्वासनं म्हणजे काय? गॅसचा असेल, पेट्रोलचा विषय असेल, कामगारांचा विषय असेल, ज्या पद्धतीने काही कमिटमेंट केले होते ते कुठलंही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे पूर्ण भारतातली वंचित, पीडित, दलित, शोषित घटक हे नाराज आहेत त्यांच्यावर। काय समीकरण असणार आहे यावर्षी? प्रत्येक वर्षी मराठा, ओबीसी असं 2009 पासूनचा ट्रेंड पाहायला मिळतोय। या वर्षीचं काही वेगळं समीकरण असेल का? अशा पद्धतीचं समीकरण पाहायला मिळतंय निवडणूक? भारतामध्ये निवडणुकीचं जे वातावरण आहे ते काही असू द्या, परंतु बीड जिल्ह्याच्या वातावरणासंदर्भात मी सांगतो की यावेळेस बीड जिल्ह्याने ठरवलेलं आहे, जातीपातीचं भेदभाव न करता संपूर्ण बीड जिल्हा हा बजरंग बाप्पाच्या पाठीमागं उभं राहून प्रचंड मताने निवडून आणणार आहे आणि इतिहासाला साक्षी होऊन ह्या वेळेचं सत्तांतर बदलणार आहे। धन्यवाद। एकूणच बहुजन विकास परिषदेनं आज बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळं बजरंग सोनवणेंचे हात बळकट झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांचा विजय निश्चित होईल असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।